श्रीमद् भगवत गीता अध्याय 3 कर्मयोग। भगवत परायण कर्म। अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, हे केशवा, जर तुम्हाला असे वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर मग तुम्ही मला या भयंकर युद्ध कर्मात गुंतण्याचा आग्रह का करता? तुमच्या दुटप्पी उपदेशांमुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे, म्हणून सर्वात हितकारक काय आहे ते मला कृपया निश्चिंतपणे सांग। श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, आत्मसाक्षात्कार ज्यांना होतो अशा मनुष्यांचे 2 वर्ग आहेत, हे मी तुला यापूर्वी स्पष्ट सांगितले आहे। भगवंताला जाणण्याकरिता काही लोक अनुभवजन्य तत्वज्ञानाने प्रवृत्त झालेले असतात आणि काही लोक भक्तियुक्त कर्माने भगवंताला जाणण्यास प्रवृत्त झालेले असतात। कर्माचा केवळ आरंभ न केल्याने मनुष्याला कर्मबंधनातून मुक्ती मिळत नाही, तसेच कर्माचा संन्यास किंवा त्याग केल्यानेच मनुष्याला सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही। प्रकृतींचे गुण त्यांच्या जोराच्या प्रवृत्तीमुळे मनुष्यांना असहाय करून त्यांना कर्म करण्याला लावतात, म्हणून कोणालाही एक क्षणभर सुद्धा काही कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही। जो मनुष्य कर्मेंद्रियांना आवरतो, परंतु जो मनात इंद्रियांच्या विषयाचे चिंतन करतो, तो निश्चिंतपणे स्वतःला फसवितो आणि अशा मनुष्याला दांभिक मनुष्य म्हटले जाते। उलट पक्षी जो मनुष्य मनाने इंद्रियांना आवरतो आणि आसक्ती न ठेवता आपल्या कर्मेंद्रियांना भक्तिभावित कर्मांमध्ये रममाण करतो, तो विशेष योग्यतेचा किंवा श्रेष्ठ होय। शास्त्राने नेमून दिलेल्या कर्तव्यांचे तू पालन कर, कारण कर्म करणे हे कर्म न करणाऱ्यापेक्षा म्हणजे निष्क्रियतेपेक्षा श्रेष्ठ आहे। कर्म जर केले नाही तर मनुष्य आपल्या भौतिक शरीराचा निर्वाह सुद्धा करू शकत नाही। श्री विष्णू प्रीत्यार्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्मामुळे मनुष्य या भौतिक जगाला बांधला जातो। म्हणून हे कोणत्या, तू स्वधर्माचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर। तसे केलेस म्हणजे तू नेहमी अनासक्त राहशील आणि बंधनापासून मुक्त होशील। सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णूंकरिता असणाऱ्या यज्ञासह मनुष्य आणि देव यांना निर्माण केले आणि त्यांना असा आशीर्वाद दिला की या यज्ञाने तुम्ही सुखी व्हा, कारण यज्ञ केल्याने तुम्हाला सर्व इष्ट पदार्थांची प्राप्ती होईल। यज्ञांनी संतुष्ट झालेले देव तुम्हालाही संतुष्ट करतील। अशा रीतीने एकमेकांनी पोषण केल्याने सर्वांकरिता सर्वत्र समृद्धी होईल। अनेक प्रकारचे जीवनावश्यक पदार्थ ज्याच्या ताब्यात आहेत ते देव यज्ञकर्मांनी संतुष्ट झाले म्हणजे ते मनुष्याला सर्व आवश्यक पदार्थांचा पुरवठा करतात। परंतु जो त्या ईश्वरदत्त वस्तू देवांना परत न देता त्या ईश्वरदत्त वस्तूंचा स्वतःच भोग घेतो, तो निश्चिंतपणे चोर होय। भगवंताचे भक्त सर्व पापांपासून मुक्त होतात, कारण यज्ञाकरिता प्रथम जे अन्न दिलेले असते त्याचा अवशेष असे अन्न ते खातात। इतर जे लोक स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता अन्न शिजवतात ते लोक खरोखर केवळ
पापच भक्षण करतात. सर्व प्राण्यांची शरीरे अन्नधान्यावर जगतात. ती अन्नधान्ये पावसापासून उत्पन्न होतात. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ नेमून दिलेल्या कर्तव्यांपासून म्हणजे स्वधर्मापासून उत्पन्न होतो. नियमानुसार कर्मे वेदांमध्ये सांगितलेली आहेत आणि वेद हे साक्षात भगवंतापासून प्रत्यक्षपणे प्रकट झाले आहे. म्हणून ते सर्वव्यापी ब्रह्मतत्व नित्य यज्ञ विषयक कर्मात स्थिर झाले आहेत. हे मत्प्रिय अर्जुना, जो मनुष्य वेदविहित अशा या यज्ञ व्यवस्थेचे अनुसरण करीत नाही, तो निश्चिंतपणे पापमय जीवन जगतो. कारण जो मनुष्य नुसता इंद्रिय तृप्तीत आनंद मानतो, तो व्यर्थ जगतो. तथापि जो कोणी आत्म्यांतच रम्मान होतो, जो आत्मप्रकाशयुक्त झालेला आहे, जो आत्म्यांमध्येच आनंदित असतो आणि पूर्णपणे संतुष्ट असतो, त्याला काही कर्तव्य राहत नाही. जो मनुष्य आत्मा साक्षात्कारी आहे, त्याला आपल्या नेमलेल्या कर्तव्यांचे पालन करण्याची, परिपूर्तता करण्याचे काही प्रयोजन नसते. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. तसेच इतर प्राणीमात्रांवर अवलंबून राहण्याची त्याला काही आवश्यकता नसते. म्हणून कर्मफलाविषयी आसक्ती न धरता मनुष्याने कर्तव्याची बाब म्हणून कर्म करावे. कारण अनासक्त रीतीने कर्म केल्याने मनुष्याला परमात्म्याची प्राप्ती होते. जनकासारखे राजे आणि इतर यांनी सुद्धा कर्तव्याचे आचरण करून परिपूर्ण सिद्धावस्था प्राप्त केली. म्हणून एकंदर लोकांना शिक्षण देण्याकरिताही तू आपले कर्म करावेस. श्रेष्ठ मनुष्य जे जे कर्म करतो त्याचे अनुसरण सामान्य मनुष्य करतो आणि आपल्या अनुकरणीय कृत्यांनी तो जे जे आदर्श घालून देतो त्यानुसार सारे जग कार्य करते. हे पार्था अर्जुना, साऱ्या तिन्ही लोकात मला काही कर्तव्य असे करावयाचे नसते. तसेच मला काही गोष्टींची गरज आहे असेही नसते. तसेच मला कोणतीही वस्तू प्राप्त करण्याचीही आवश्यकता नसते. तरीसुद्धा मी कर्माचे आचरण करतो. कारण मी जर कार्यामध्ये व्यस्त राहिलो नाही तर हे पार्था, सर्व लोक माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. जर मी कर्म करण्याचे थांबविले तर सारे लोक नष्ट होऊन जातील. मी अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास सुद्धा कारण होईन आणि त्यामुळे सर्व प्राण्यांच्या शांततेचा मी विनाशक होईन. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने आपली कर्मे करतात, त्याप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता ज्ञानी मनुष्याने कर्मे करावी. पण ती कर्मे त्यांनी अनासक्त रीतीने करावी. ज्ञानी मनुष्याने सकाम कर्मात आसक्त असलेले जे अज्ञानी लोक असतात त्यांच्या मनात भ्रम उत्पन्न करू नये. ज्ञानी लोकांनी अज्ञानी लोकांना कर्मापासून निवृत्त होण्यात प्रोत्साहन देऊ नये, तर भक्तिभावाने कर्म करण्यास त्यांना उत्तेजन द्यावे. प्रकृतीच्या 3 गुणांच्या वर्चस्वाखाली जाणाऱ्या भ्रांत जीवात्म्याला असे वाटते की आपण कर्माचा कर्ता आहोत, पण वास्तविक कर्मे
प्रकृतीकडून केली जातात. हे महाबाहो अर्जुना, ज्याला तत्वांचे परमसत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियांमध्ये आणि इंद्रियांच्या तृप्तीत रत होत नाही, कारण त्याला भक्तियुक्त कर्म आणि सकाम कर्म यांच्यातले भेद चांगल्या प्रकारे समजतात. प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले अज्ञानी लोक स्वतःला भौतिक कर्मांमध्ये पूर्णपणे निमग्न करतात आणि आसक्त होतात. ती कनिष्ठ कर्मे करणाऱ्यांच्या ठिकाणी ज्ञानाचा अभाव असल्यामुळे अशा अज्ञानी लोकांना ज्ञानीपुरुषांनी विचलित करू नये. म्हणून हे अर्जुना, माझ्या ठिकाणी चित्त ठेवून फलाशारहित किंवा लाभेच्छारहित होऊन आणि अहंकार व आलस्य यातून मुक्त होऊन तुझी सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पण करून तू युद्ध कर. जो स्वधर्माचे आचरण माझ्या आदेशाप्रमाणे करतो आणि जो या उपदेशांचे श्रद्धेने अनुसरण करतो आणि निर्मत्सर असतो, तो सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. परंतु जे लोक द्वेषबुद्धीने या उपदेशाची उपेक्षा करतात आणि नित्यनियमाने या उपदेशाप्रमाणे आचरण करीत नाहीत, ते सर्व ज्ञानशून्य, मूढ आणि अज्ञान व बंधन यांनी भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. ज्ञानी मनुष्यसुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीला अनुसरून वागतो, कारण प्रत्येकजण आपल्या प्रकृतीला अनुसरतो. बळेच दडपणाच्या क्रियेने काय साधणार आहे? शरीरधारी जीवांना इंद्रियांच्या विषयांबद्दल आसक्ती आणि तिटकारा वाटतो, परंतु मनुष्याने इंद्रियांच्या आणि इंद्रियांच्या विषयांच्या ताब्यात जाऊ नये, कारण त्यांच्याबद्दलचे रागद्वेष हे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील विघ्ने आहेत. आपला धर्म जरी द्वेषयुक्त असला तरी परधर्माचे आचरण करण्यापेक्षा आपल्या धर्माचे आचरण करणे अधिक कल्याणकारी आहे. स्वधर्माचे आचरण करताना जरी मरण आले तरी परधर्माचे आचरण करण्यापेक्षा मरण अधिक चांगले आहे, कारण परधर्माचे अनुसरण भयावह असते. अर्जुन म्हणाला, हे वृष्णीवंशजा श्रीकृष्णा, मनुष्याला पापकृत्य करण्याला कोणाकडून प्रेरणा होते की ज्यामुळे त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच तो पापकर्मात नियुक्त केला जातो. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणांपासून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर हा क्रोधांचे रूप धारण करतो आणि तो सर्वभक्षक आहे व सर्व जगताचा महापापी शत्रू आहे. ज्याप्रमाणे धुराने अग्नी आणि धुळीने आरसा आच्छादिला जातो, अथवा ज्याप्रमाणे वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याप्रमाणे जीवात्मा कामविकाराच्या निरनिराळ्या प्रकारांनी आच्छादिला जातो. अशा रीतीने मनुष्याची शुद्ध चेतना कामरूपी त्याच्या नित्य शत्रूकडून आच्छादिली जाते. असा तो अग्नीप्रमाणे जळणारा काम कधीही संतुष्ट होत नाही. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही कामांची निवासस्थाने आहेत. यांच्याद्वारे हा काम जीवात्म्यांच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादितो आणि त्यांना मोहित करतो. म्हणून हे भरतश्रेष्ठ अर्जुना,
आरंभी इंद्रियांचे संयमन करून या महापापदर्शक कामाला ताब्यात ठेव आणि मग ज्ञान आणि स्वरूप साक्षात्कार यांचा नाश करणाऱ्या या कामाला ठार मार. कार्यकारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे. बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. याप्रमाणे स्वतःला भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे असणारे किंवा यांच्याहून श्रेष्ठ असे जाणून उच्चतर अशी जी बुद्धी तिच्याद्वारा खालच्या स्तरावर असलेल्या मनांचा संयम करून या आध्यात्मिक बळावर काम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कधीही शांत न होणाऱ्या या शत्रूला मार. याप्रमाणे कर्मयोग किंवा कृष्ण भावनेत मनुष्याच्या कर्तव्य पालनासंबंधी श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायावरील श्री भक्तिवेदांत स्वामींचे भाष्य समाप्त झाले.